षटकाचा पूर्णपणे उपयोग चेंडू टणटणाट उड्या मारत या 4 धावांसाठी ट्रॅव्हल झाला. नक्कीच पंचांचा सुद्धा विचार आमच्यापर्यंत येतो की या चेंडूवरती 4 धावा असतील. खरं तर पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा येणं कुठेतरी लक्ष्य असेल. आता जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये जवळपास 6 धावा आल्यात. उर्वरित जे चेंडू आहेत ना ते मोठ्या फटक्यांमध्ये रूपांतर करायचे. आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये चेंडू ना जास्त उसळी घेत जाताना पाहायला मिळतो. वाऱ्याची दिशा थोडीशी चेंज झालेली पाहायला मिळते आणि त्याचाच उपयोग त्याचाच फायदा फलंदाजाला झालेला सुद्धा आपण पाहतोय. आता मात्र चेंडू नंबर 14 या ठिकाणी बघा चकवा चेंडू फेकला. पंचांकडे अपील मागितली. तितका चलाक असलेला हा गोलंदाज मुस्कतीन मुकादम आपल्या माध्यमातून आपल्या संघाच्या माध्यमातून हा 129वा डॉट चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून फेकताना पाहायला मिळाला. संघाचा कर्णधाराच्या दृष्टीने या प्रकारची गोलंदाजी करायची असते. त्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पार पडत असताना त्यापेक्षाही चपळ फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहिला आणि चेंडू नंबर 5 वरती चौकार 4 धावांसाठी हा चेंडू ट्रॅव्हल झाला. सक्सेसफुल फटका होता आणि 65वा चौकार या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे गुणलेखक मयुरेश कोळे आमच्यापर्यंत दर्शवताना पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावा चांगली नॉट बॅड. नक्कीच एक मोठा फटका येणं गरजेचं असेल परंतु कुठेतरी आपली विकेट हातामध्ये ठेवणं एखाद्या मोठ्या गोलंदाजाच्या विरोधात खेळणं कशा प्रकारची करावी याचं चांगलं उदाहरण पाहायला मिळतं. या प्रकार दबाव दडपण आता मात्र गोलंदाजावरती पाहायला मिळालंय. चुकी मात्र झालंय. एक्स्ट्राच्या रूपामध्ये वाईट प्लस 1Dच्या स्वरूपामध्ये एकूण ह्या 2 धावा. नक्कीच मोठा फटका मारलाय. झेल होणं गरजेचं असेल परंतु नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडला. 1 धाव ह्या ठिकाणी कंप्लीट झाली आणि पाहिलं तर मुस्कतीन मुकादमचं हे शतक ह्या ठिकाणी संपुष्टात आलंय. नक्कीच यापुढे प्रत्येक षटकारासाठी रोजेन पल्लवकर याच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. नक्कीच खेळ तर नक्कीच आपण या बक्षिसाकडे आपण पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 13 धावा मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. ज्या षटकाची ओळख म्हणून ओळखलं जातं या कर्णधाराकडनं जी महत्त्वाची कामगिरी केली जाते ना त्या गोलंदाजावरती या ठिकाणी 13 धावा आल्यात. नक्कीच कुठेतरी चांगलं फलंदाच्या माध्यमातून आपण समीकरण पाहिलं. चांगले मोठे फटके मारण्याचं योगदान आपण पाहिलं आणि जवळपास या षटकामध्ये 13 धावा 2 चौकारांच्या माध्यमातून आलेल्या आपण पाहतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या संमतीनंतर 13 धावा मैदानामध्ये लागल्यात आणि 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावांची मजल मारणं हे मात्र कुठेतरी लक्ष असेल. पाहायला गेलं तर अजूनही 3 षटकं आहेत. नियमानुसार 3 षटकंही आपल्याला 15 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. अन्यथा जो नियमानुसार एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल त्याला सामोरं जावं लागेल. टाइम लावलेला इथं आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर जवळपास 4.5 मिनिटं पहिल्या षटक संमष्टपुढे येण्यापूर्वी आपण जर पाहिलेत या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूवरती नन्ना आपण सावलीमध्ये या. गोलंदाज 7 फहीमला खरंच कौतुक करावं लागेल. जी जोडी तोडायची होती त्यामधलं कौतुक करावं लागेल. 7 त्यामध्ये आता कर्णधाराच्या भूमिकेमध्ये असलेला फेत चोगले मैदानासाठी आपण बघितलं तर मार्गस्थ होतोय. खरंच मयुरेश आपण जर पाहिलं तर आधीचा सामना किती हाय व्होल्टेज सामना आपण पाहिला त्यानंतर लगेच ह्या पुढचा सामना कुठेतरी ना समीकरण आता चेंज झालेलं पाहायला मिळते. ज्या ठिकाणी प्रथमतः गोलंदाजी करत असताना त्या धावा जवळपास 49 पर्यंत पोहोचल्या होत्या. आता मात्र SS ग्रुपच्या माध्यमातून नाणेफेकी नक्कीच जिंकली परंतु त्यांनी डिसिजन तोच घेतला की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करणार. म्हणजे माहिती आहे की आपले जे फलंदाज आहेत ते चेसिंग करू शकतात कारण त्यांच्याकडे ती क्षमता आहे. चांगले खेळाडू खेळू शकतात. त्याच जीवावरती आपण सामना जिंकलो सुद्धा आहे. खरंच नक्कीच महत्त्वाचं असेल. ज्या ठिकाणी पहिल्या 2 सामन्यांमध्ये 5 धावांची पेनल्टी होती. आता ते मात्र कुठेतरी
आवरण संपूर्ण संपुष्टात आलंय. आता मात्र जितक्या धावा आमच्याकडनं वाचवता येतील तितक्या आम्हाला वाचवायच्या आहेत. हे समीकरण गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच पार पडताना पाहिलंय. कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. आता मात्र 7 जेव्हा गोलंदाजीला आल्या, पहिल्या चेंडूवरती विकेट काढून दर्शवून दिलं की मी सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. ज्या ठिकाणी 13 धावांचं पहिलं षटक आलं होतं ना, त्याच प्रकारचं माझं जो षटक 8 ते 9 धावांचा असेल, ही मात्र कुठेतरी आत्मविश्वास गोलंदाजीतनं आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी सुद्धा पार पडलंय. या ठिकाणी बघा मोठा फटका मारलाय. नक्की चेंडू ज्यावेळी बॅटवर येतो ना, मिडल ऑफ द बॅट होतोय, चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. या ठिकाणी पंच दर्शवतात की या चेंडूवरती षटकार आहे. म्हणजे नक्कीच या षटकाराच्या दिशेने आपण केलं तर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा +6 होतील आणि एकूण धावसंख्या झाली ती 21 धावा. 3 चेंडू आणि 21 धावा. उर्वरित 3 चेंडू जवळपास आपण जर पाहिलं तर मोठे फटके आल्यानंतर धावसंख्येमध्ये जोरदार उसळी पाहायला मिळते, जोरदार वाढ झालेली पाहायला मिळते. याचाच जर आपण विचार केला तर फलंदाज जितक्या संत गतीने खेळतोय तितका चेंडू जसा चुकीचा पद्धतीचा असेल, गोलंदाज जितकी चुकी करेल ना त्यावरती मोठे फटके माझ्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील. याचं मात्र उत्तम उदाहरण फलंदाजी करत असलेला खेळाडू मुहीबच्या माध्यमातून आपण पाहिलं. नक्कीच एक मोठा फटका मारला, इरादे स्पष्ट करून दाखवलेत की मैदानामध्ये माझ्यापासून सुद्धा वाचून राहावं लागेल आणि याचं उत्तम उदाहरण मुबीनी छक्का मारून दर्शवण्यात आले. यावेळी सुद्धा चेंडू आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू हा गेला. पंचांच्या माध्यमातून असं दर्शवण्यात आलं की हा चेंडू 1 धावांसाठी डिक्लेअर असेल. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावा. डबल दुरी मैदानामध्ये या ठिकाणी लागले आणि खरंच कुठेतरी ज्यावेळी गोलंदाजी करत असताना एक आक्रमक पद्धतीची गोलंदाजी करतो, दबाव दडपणामध्ये न येता गोलंदाजी करतो ना, त्यावेळी कुठेतरी एक महत्त्वाचं खेळ दाखवताना पाहायला मिळतो. या ठिकाणी बघा ज्यावेळी डबल सिंगल चौकार येते, मोठा फटका आलेला पाहायला मिळतोय. चेंडू नंबर 5 वरती मोठा फटका आलाय. एकूण धावसंख्या झाली 28 धावा. अजूनही ती जबाबदारी, ती धावसंख्या कमी देण्याची जबाबदारी, निर्धाव चेंडू फेकण्याची जबाबदारी अजूनही ज्या खेळाडूवरती आहे ना. अजूनही एक चेंडू मैदानामध्ये फेकणं गरजेचं असेल. आता बघितलं 7चा आतापर्यंत 5 चेंडू झालेत. आतापर्यंत 7नी 2 षटकार नक्कीच खाल्लेत, परंतु एक मोठा खेळाडू माघारी परतण्यामध्ये यश सुद्धा आले. एकंदरीत आता 5 चेंडूचा विचार केला तर 15 धावा 7नी दिल्यात. म्हणजे ज्यासाठी कर्णधारांनी ज्याच्या हातामध्ये गोलंदाजी दिली, एक मोठं षटक न येण्यासाठीची कंजूस गोलंदाजी करायची होती, परंतु ते मात्र कुठेतरी फलंदाज कमी करून दाखवतात. कारण मोठे फटके आतापर्यंत आलेले आपण पाहतोय. उर्वरित एक चेंडू आहे, अजून पाहायचं आहे मैदानात काय घडेल. कारण वाऱ्याने दिशा चेंज झाले. वारा मात्र आता फलंदाजाला सपोर्टिव्ह करतोय. अलिबागचे मैदान म्हटल्यानंतर ज्या वेळी चेंडू बॅटवरती आलाय त्यावेळी मैदानाच्या बाहेरच गेलाय. हे दृश्य आपण पाहिलंय. आता मात्र या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज रेडी असेल, कारण आत्मविश्वास वाढलाय. 2 षटकार आपल्या माध्यमातून आलेत आणि ह्याचाच उपयोग करून या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. नक्कीच म्हटल्याप्रमाणे जोरदार प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आलाय. नक्की सुंदर झेल पकडणार आणि माघारी परवणार भला मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मुहीबला माघारी परतावं लागेल. नक्कीच 2 षटकार मारले होते, आपल्या कामगिरीची करायची होती, आपल्याला ज्यासाठी पाठवलं होतं ते करून दाखवले. पण निधी शेवटच्या षटकापर्यंत आम्हाला टिकायचं होतं, कारण सामना 4 षटकांचा असणार. या 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा रचायच्या होत्या. माझं मैदानामध्ये राहणं किती गरजेचं आहे हे दाखवायचं होतं आणि ह्याचं उत्तम उदाहरण नक्की दाखवून दिलं. परंतु गोलंदाज त्यापेक्षाही चतुर निघाला आणि 12 चेंडूमध्ये जवळपास धावसंख्या आपण पाहिली तर 28 धावा आणि आत्तापर्यंत 2 विकेट गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेटच्या माध्यमातून आतापर्यंत एसएस ग्रुप या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आपला 11 जणांचा संघ मैदानामध्ये उतरल्यानंतर मोहम्मद 11 संघाला कुठेतरी माघारी परतवायचं आहे किंवा त्यांना थोडं ज्याला आपल्याला रोखण्याची जी स्थिती होती, फलंदाजावरती रोख धरायचं होतं, ते मात्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट गेलेल्या सुद्धा आपण पाहतोय. 4 षटकांच्या खेळामध्ये उर्वरित 12 चेंडू अजूनही आपल्याला खेळायला मिळणार आहेत आणि हे खेळायला मिळालेले चेंडू या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा रचण्याचं लक्ष या 2 खेळाडूंवरती असेल. नक्कीच म्हटलं तर सिकंदर सेनखान, मान्य सिकंदी शेरखान जी, आपण स्टेजवरती यायचं आहे. मोहम्मद रेहान 11 संघाचे ओनर गुलशान पल्लवकर नक्कीच मैदानामध्ये आपल्या फलंदाजांवरती आता खुश असतील. कारण आत्तापर्यंत जी विचार आपण केला तर मैदानामध्ये 12 चेंडूमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावा आणि उर्वरित 2 या षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूंमध्ये
आपण 28 मध्ये किती जास्तीत जास्त धावसंख्या रचण्याचा प्रयत्न करू शकतो हे मात्र या दोन फलंदाजांना पाहायचं असेल. कारण महत्त्वाच्या 2 विकेट माघारी पडल्यात, 2 बळी घेण्यामध्ये यश आलंय. या दरम्यान पण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हवेचा वेग घेऊन चेंडू पाहिलं तर सीमा रेषेबाहेर. म्हणजे नक्कीच आज जर पाहिलं ना तर वाऱ्याने दिशा चेंज झालंय. प्रत्येक खेळाडूंचं प्रत्येकाचं मन जिंकायचं, ह्या ग्राउंडवरती प्रत्येकाच्या आठवणी राहिल्या पाहिजेत असं मात्र मैदान सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर स्वयंसेवक बॉल आणायचा लगेच आपण. तसेच अनवीर हकीम यांना विनंती करतो की सिकंदर शेरखान यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतोय की सन्मानास पात्र असलेले आपले या ठिकाणी मात्र या दरम्यान विकेट गेलेली पाहायला मिळते. विकेट नंबर 3 मैदानामध्ये आपण जर पाहिली तर एक याच्यावरती जबाबदारी होती, ज्यानंतर मैदानामध्ये ज्याला जास्तीत जास्त धावसंख्या करायची होती. बघा कसं असतं ना, जर आधीचे खेळाडू आपल्या आधी जर मैदानाच्या बाहेर लवकर पोहोचले असतील किंवा लवकर निघून गेले असतील तर येणारा नवीन खेळाडूवरती तोच दबाव दडपण आपल्याला पाहायला मिळतं. अन्यथा जर आपणही कामगिरी चांगली केली नाही तर कुठेतरी आपल्यावरती सुद्धा नाखुश होईल का त्या प्रयत्नांना मोठे फटके मारण्याच्या नात हा खेळाडू फसला. नक्कीच कुठेतरी समीकरण हेच आपल्याला पाहायला मिळालं. परंतु त्याच्या जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज ह्यालाही कुठेतरी काहीतरी करून दाखवावं लागेल. तसेच नदीमजी काळोखे आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. नदीमजी प्लीज या, आपण सन्मान. चला जास्त वेळ घेऊ नका एस एस स्पोर्ट्स, कारण इथे टाइम लागलेला आहे. आपण जितका वेळ घाल ते आपण पेनल्टी मध्ये पात्र व्हाल, कारण 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं संपवायचे आहेत. तसे रमजानची मेहमान यांना विनंती करतो की आता नदीम सरांचं आपण ह्या ठिकाणी स्वागत करणार आहोत. तर प्लीज तर षटकाला सुरुवात झालेली आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकाराला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि हा तिसरा चेंडू निर्धाव. म्हणजे जे क्रिकेटमध्ये घडणं असतं ना, घडायचं असतं किंवा घडून दाखवायचं असतं, ह्याचं माझं चांगलं एक एक्झाम्पल या गोलंदाजाच्या माध्यमातून. म्हणजे मोठा फटकाही आलाय, त्यानंतर विकेट पण घेऊन झाले आणि हा 130 नंबरचा हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र थोडीशी मिस फील्ड, ज्या ठिकाणी झेल घेणं गरजेचे होते, प्रयत्न मात्र केले होते, परंतु आपल्या बॉडीपासून नक्की चेंडू थोडासा दूरवर होता आणि याचा फायदा वनबाउन्स हा सीमारेषेच्या बाहेर जाईल. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 4 वाढ झालेली पाहायला मिळते. धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली ती जवळपास 38 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीपर्यंत होत असताना आतापर्यंत 38 धावा, 38 धावा मैदानामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि त्याच मैदानामध्ये षटकार चौकारच्या आतिषबाजी नंतर जो कॉन्फिडन्स वाढतो ना, जी आपल्या बॉडी पर्सनॅलिटी, खेळण्याची पद्धत जी अनोखी होते ना, ती मात्र या फलंदाजांना आपण पाहिली. कारण ज्या फटक्याची गरज होती, ज्या मोठ्या खेळ करून दाखवायचं होतं, आता मात्र ती जबाबदारी होती ना, ती एका चौकाराच्या माध्यमातून तरी आपल्यावरती पार पाडलेल्या अफांनी करून दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते. अंतिम चेंडू मैदानामध्ये, शेवटचा चेंडू. फेअर डिलिव्हरी आई. आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्यावेळी
डिसिजन थर्ड हंपरपर्यंत पोहोचला होता, तो मात्र फेर आहे. आणि नक्कीच या चेंडूवरती एक धाव आले. धावसंख्या झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. ज्या ज्या वेळी आपण धावसंख्येचा विचार जर केलात ना, विकेटही त्याच प्रकारे गेल्या, षटकार चौकारी त्याच प्रकारे आहेत आणि एकेरी दुहेरी धावसंख्या त्याच प्रकारे आलीत. आणि एकंदरीत आपण विचार जर केलात ना, तर 18 चेंडूंच्या नंतर 40 धावा, नॉट बॅड. नक्कीच चांगला संघ खेळतोय. आतापर्यंत मंदगतीमध्ये खेळताना पाहायला मिळाला. ज्या ज्या वेळी मारण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक फटका सक्सेसफुल सुद्धा झालेला पाहायला मिळतोय. आणि खरंच कौतुक करावं लागेल की मोहम्मद रेहान 11 संघाचं, कारण प्रथमतः फलंदाजी करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा, उर्वरित एक षटक आहे, 6 चेंडूचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. आणि या 6 चेंडूमध्ये जवळपास 10 ते 15 जरी धावा आल्या ना, तर नक्कीच चांगला संघ मैदानात घेऊ शकतो. नवीन गोलंदाज सफवान दाकवे मैदानामध्ये. चौथ्या षटकाला प्रारंभ झाला आणि या चौथ्या षटकाचा आपण विचार करतोय, तर नक्कीच ज्या ज्या वेळी आपण गोलंदाजाचा विचार केलात ना, तर कर्णधार हे चांगले गोलंदाज करण्याचा प्रयत्न करतो. कारण आधीच्या 5व्या षटकामध्ये कसं मुकादी मुस्तदन 2 षटकं फेकणार, कुठेतरी धावसंख्या जी रोखण्याचा पद्धती माझ्या माध्यमातून कसं करायचा तो प्रयत्न करायचा. परंतु आता मात्र 4ही गोलंदाज नौके असले कारणाने त्याच्यावरती विश्वास ठेवून गोलंदाजी करायची. बघा, जोरदार अपील झाले. पंचांनी सुद्धा या चेंडूवरती विकेट घोषित केलंय. आणि या दरम्यान पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट आले. शाहिद मात्र आता माघारी परतावं लागेल. आणि या 73वा कॅच आउट आपण पाहतोय. मैदानातना विकेट या मैदानाच्या बाहेर येते. कारण आतापर्यंत पाहिलं तर स्पर्धेमधील 103 ही विकेट आहे. आणि खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं आयोजन चांगलं वाटते. नक्कीच म्हटल्याप्रमाणे हे पहिलं वर्ष आहे, असं पहिला सीझन आहे असं वाटत नाही. कारण चांगल्या पद्धतीचा सहभाग आणि खरंच ते कौतुक करावं लागेल त्या 4 आयोजकांचं, ज्यांनी ही पुढाकार घेऊन ही स्पर्धा सजवली, ही स्पर्धा भरवली. यांना योगदान देणारे बाकी मान्यवरांचे हात असतील, आयोजकांची त्यामध्ये बरीचशी असेल, त्यांच्या नातेवाईकांची, त्यांच्या मुस्लिम प्रीमियर लीगसाठी लागणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांचं जे योगदान आहे ना, ते प्रत्येक कार्यातनं दिसून येते. आणि पाहता पाहता ही स्पर्धा 3ऱ्या दिवसापर्यंत वाटचाल होते. शेवटच्या फेरीपर्यंत आता काहीच तासांमध्ये आपण या स्पर्धेमध्ये पोहोचणार आहोत. आणि नक्कीच आतापर्यंत पाहिलं तर 4थ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती ही विकेट गेलेली सुद्धा पाहायला मिळते. नवीन फलंदाज असेल इब्राहिम मठेकर. इब्राहिमने मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाऱ्याचा वेग घेऊन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. षटकार डीजे. कारण खरंच आम्ही प्रत्येक कुठे सामन्याला समायोजन करत असतो ना, कुठेतरी साऊंडच्या माध्यमातून जे गाणं प्ले घेतं, सॉन्ग प्ले केलं जातं, कुठेतरी खेळाडूला सुद्धा आत्मविश्वास वाटतो, कुठेतरी माइंड फ्रेश होतं. किंवा ते वातावरण जे दुःखी किंवा थोडं सॅडनेस असतं त्यामध्ये कुठेतरी आनंद भरण्याचं काम डीजेच्या माध्यमातून होत असतं. निश्चितच आपल्या साईटला असलेलं सार्वजनिक सिव्हिल हॉस्पिटलच्या कारणानं हा सायलेन्स झोनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सॉंग्स लावत नाहीत, पण नक्कीच चांगलं साऊंड सिस्टीम आपण बघू शकता, ज्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होते. चेंडू नंबर 4 मैदानामध्ये या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून डेट चेंडू दर्शवण्यात आला आहे. कारण कुठेतरी खेळण्याच्या माध्यमातून दबाव, दडपण, एक चांगली गोलंदाजी करायची आहे, कोणताही आता फटका खायचा नाही. ज्यावेळी धावसंख्येमध्ये वाढ होते ती धावसंख्या कुठेतरी रोखायची आहे, ही जबाबदारी गोलंदाजावरती आहे. आतापर्यंत पाहिलं पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार. आता मात्र काय घडेल? नक्कीच म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा मोठा फटका. फटक्यामध्ये ताकद होती पण त्याच्याही जास्त चपळ आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि कॅच आउट. नक्कीच पुन्हा एकदा चौकाराच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 4था चेंडू मार्गस्थ झाला आणि या 4थ्या चेंडूवरती विकेट आलेली आपण पाहतोय. उर्वरित 2 चेंडू सामना
प्रथम सत्रातील संपुष्टात येण्यामागे 2 चेंडू फक्त राहिलेत. धावसंख्या मैदानात पाहायला मिळते 47 धावा, जे समीकरण 4 षटकारामध्ये 50 प्लस करायचं होतं. त्यासाठी आपण जवळ पाहिलं तर फक्त 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू आहे. जो आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये आपण उतरलो होतो, त्याचं नक्की काय घडणार, काय बिघडणार ह्याचा मात्र आपल्याला विचार करायचा आहे. आणि खरंच ह्याचा विचार करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. आणि खरंच आपण विचार करत तर चौथा षटक मार्गस्थ होताना प्रत्येक षटकामध्ये 10च्या वरतीच धावसंख्या आले आणि एकूण धावसंख्या आतापर्यंत पोहोचली ती 47 धावा. म्हणजे जवळपास आतापर्यंत 4 चेंडू झालेत. नक्कीच सफवानने मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली. 2 मिनिटं थांबवा जरा. ते स्पर्धेच्या नियमानुसार आपण गार्ड वगैरे आतमध्ये चेंज करू शकत नाही, त्याने 2 धावांची पेनल्टी असणार आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी असते. कोणीही चुकी करायची नाही आहे, कारण स्ट्रिक्टली स्पर्धा ही आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. या ठिकाणी 1 धाव काढून सामना अंतिम टप्प्याकडे वाटचाल होताना पाहायला मिळतोय. 5वा चेंडू आपण जर पाहिला तर मैदान ट्रॅव्हल झाला आहे आणि नक्कीच आपल्या समोर कक्षांच्या माध्यमातून जुनेद फकी एक चांगला गोलंदाज फलंदाज ज्यांनी अष्टपैलू खेळाची भूमिका पहिल्या दिवसामध्ये पार पाडली आणि हर्षदच्या संघाला चांगलं योगदान देऊन टॉप 3 मध्ये पहिला संघ पोहोचणारा आपण तो पाहिलात. नक्कीच आज त्यांची लढत आपण पाहणार आहोत. नक्कीच जुनेदकडनं एक आजच्या दिवसात चांगली कामगिरी पार पाडण्याचं एक नसं असेल. या ठिकाणी मात्र सुंदर झेल आणि शेवटच्या चेंडूवरती हादरा बसतोय, मोठी विकेट येते. त्या चेंडूवरती धावसंख्या येणं गरजेचं होतं, ती मात्र रोखण्यामध्ये यश आलंय आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 48 धावा. नक्कीच 2 धावांची पेनल्टी असल्या कारणाने 48 म्हणा 2 धावा या मायनस केल्या जातील, म्हणजे 46 धावा आणि कंपल्सरी जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असणार आहे. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. पूर्व सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर 46 धावा मैदानामध्ये झालेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी 47 धावांची गरज असणार आहे. येणाऱ्या 24 चेंडू 47 धावा. नक्कीच ह्याच्या आधी सुद्धा हा पराक्रम किंवा ही कामगिरी एस ग्रुपच्या खेळाडूंनी करून दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तशाच प्रकारची आता सुद्धा खेळी व त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगलं प्रदर्शन आपण मैदानामध्ये पाहू, यामध्ये मात्र कोणताही शंका नसेल. तर विनंती करतो एस ग्रुपचे 2 बॅटर 2 फलंदाज, चला आपण लगेच मैदानात उतरायचं आहे.
चला सुरुवात करायची आहे. बॉल घ्या प्लीज. आता मात्र एस ग्रुपकडनं ओनर साहिल सय्यद यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर दोन खेळाडूंवरती मोठी जबाबदारी टाकण्यात आले. स्वतः कर्णधार स्ट्राईकवरती पाहायला मिळते. मुस्कतीन मुकादम नक्कीच स्ट्राईकवरती, तसं नॉन स्ट्राईकवरती जो आधीच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता त्याच्या वैयक्तिक फलंदाजीतना सुंदर अशी फलंदाजी आपण पाहिलीत आणि सामना जिंकून सुद्धा दिला होता. असा तर सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकवरती मुस्कतीन मुकादम, गोलंदाज असेल निहाल. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर ज्या 47 धावांना आपल्याला पार करायचा आहे त्यासाठी हा आर पार मारलेला फटका 105 नंबरचा हा षटकार मुस्कतीन मुकादमच्या माध्यमातून येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार धावसंख्येमध्ये पहिलाच मोठा आकडा लागताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी 24 धावसंख्या 24 चेंडूवरती 47 धावसंख्येची गरज असताना आता मात्र समीकरण चेंज झाले. या ठिकाणी सुद्धा मोठा फटका झेल होणं गरजेचं असेल आणि पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती निहालच्या माध्यमातून येतोय एक चकवा चेंडू आणि मोठा खेळाडू मोठा बॅटर मैदानाच्या बाहेर पडतोय मुस्कतीन मुकादम. तर आता मात्र वातावरण थोडंसं चेंज झालं असेल. पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी एस स्पोर्टच्या संघाकडनं टाळ्यांचा वर्षा होत होता, आता मात्र मोहम्मद रिजवान 11 या संघाकडनं जोरदार टाळ्यांचा वर्षा होत असेल आणि ही खरं गरज आहे. सामना एका साईडनं जर झुकला तर कुठेतरी सामन्यामध्ये रंगत भरण्याचं काम मात्र हे 11 खेळाडू म्हणजे एकंदरीत बघितलं तर या 22 खेळाडूंवरती असता आपला संघ चालू असताना आणि त्याच दरम्यान पाहिलं तर निहालचं सुद्धा खरंच कौतुक लागेल. आता मात्र सर्वांचं लक्ष असेल किफायत पटेलवरती आणि त्याचा साथी आलेला सय्यद हुसेन. सय्यद हुसेन आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती असेल. एक षटकार मारून नक्कीच इरादे स्पष्ट केले होते. सामना लवकरात लवकर संपवण्याचा विचार होता, परंतु यावेळी मात्र गोलंदाज तितकाच चातुर आपल्याला पाहायला मिळाला आणि चातुर गोलंदाजीचा वापर करत असताना या दुसऱ्या चेंडूवरती एक भला मोठा खेळाडू माघारी सुद्धा परतण्याचं काम गोलंदाजांनी करून दाखवलंय. आता मात्र जास्तीत जास्त खेळाडूंना माघारी परतवायचं आहे, जास्तीत जास्त विकेट घ्यायचे आहेत, आपली गोलंदाजीवरती मजबूत पकड बनवायची आहे. हे गोलंदाजचं लक्ष नेहमीच पाहायला मिळतंय. या दरम्यान पाहिलं तर एक्स्ट्राच्या माध्यमातून ही चुका झाली आणि ह्या ठिकाणी मात्र वन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये ही धाव पूर्ण असं मात्र निश्चितच होऊ शकतो. तिसरा चेंडू मार्गस्थ झाला. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. एकेरी धावसंख्येमध्ये वाढ होते. ज्या ठिकाणी 47 धावांची गरज असताना 7 धावसंख्या मैदानात लागले. अजूनही 40 धावांची गरज असणार आहे. आता मात्र समीकरण थोडंसं गडबडलंय, गोंधळलंय, कारण गोलंदाजाला कुठे चेंडू टाकावा हे मात्र समजत नाही आहे. कारण समोर खेळत असलेला खेळाडू एक भरगक्कम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या चेंडू बॅटवरती आला ना तर निश्चितच लांब जातो असा खेळाडू मैदानामध्ये सय्यद हुसेनच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू झाले. 4 चेंडूमध्ये मैदानात धावसंख्या लागली. जोरदार अपील, पंचांकडे अपील सुद्धा केलं. पंचांनी या चेंडूवरती विकेट घोषित केलं आणि नक्कीच आधीचा सुद्धा आपण सामना जर पाहिला तर अशाच प्रकारचे विकेट पहिल्या सुद्धा सामन्यात गेले होते आणि नक्कीच त्यानंतर किफायतनं हा सामना फिरवला होता. परंतु प्रत्येक वेळी किफायतच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर सामना विजयच होईल का. आता मात्र कामगिरी मोठी करून दाखवावी लागेल अझेर आणि किफायतला, कारण मैदानामध्ये ज्या प्रकारे पाहिलं तर अजूनही 40 धावसंख्येची गरज असणार आहे आणि 40 धावसंख्येचा विचार जर केला तर येणाऱ्या आपल्या काही चेंडूंमध्येच काढायचे आहेत. जेणेकरून आपण पाहिलं तर आधीचे षटकं हे 5 षटकांची होती, त्यानंतर हा सामना 4 षटकांचा पाहायला मिळेल आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 47 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर विकेट नक्कीच गेली, 1 धाव आली. परंतु या 4 चेंडूचा आपण विचार जर केलात ना तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 8 धावा. उर्वरित 2 चेंडू मैदानामध्ये
मैदानामध्ये अजूनही ट्रॅव्हल होतील. ह्या 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या येणं गरजेचं असेल की नक्कीच निहालला थोडंसं कुठेतरी आपल्याला जी बंदिस्त गोलंदाजी केले, जी आपल्याला रोखून धरणारी गोलंदाजी केले, ती नियंत्रित चालू राहील हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. चेंडू नंबर 5 या ठिकाणी पाहिलं तर बघा कोणताही विचार केला नाही, मोठा फटका. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. या चेंडूवरती मिळतील 6 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर 14 धावांचं लक्ष आतापर्यंत लागलंय, ज्यावेळी 47 धावांचं पाठलाग करत असत. धन्यवाद जयेश। 47 रनों की जरूरत, 4 ओवर का ये मुकाबला। जी हाँ, यहाँ पे UDRS की मांग होती हुई अंपायर डिसीजन रिव्यू सिस्टम DRS सन्माननीय जमाल भाई सय्यद नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय जमाल भाई यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी आमच्या या मित्रमंडळाच्या वतीने त्यांना विनंती करणार आहे, सर आपण या व्यासपीठावरती आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि आपली बसण्याची इथे व्यवस्था केलेली आहे। या व्यासपीठावर बसून सामन्याचा आनंद घ्यावा। सन्माननीय जमाल भाई सय्यद, प्लीज वेलकम ऑन द स्टेज। आरिफ भाई हकीम, त्याचप्रमाणे अनवर भाई हकीम आणि त्याचप्रमाणे नासिर भाई हकीम, हे तिन्ही सखे बंधू यांचा सुद्धा या मंडळाला आपण पाहतोय पाठिंबा। यस, नो बॉल नाही आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी। सत्तेचाळीस धावांची गरज आहे, 4 षटकांचा सामना आणि आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 15। चलिए दोस्तों, तो पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया शुरुआत, इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है। 30 गज के दायरे का फायदा उठाया। अब 18 गेंदें बची है और 32 रनों की जरूरत। 3 ओवर में 32 यानी तकरीबन 10.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। इस विकेट के मद्देनजर इस मैदान को देखते हुए ये रन आसानी के साथ बन सकते हैं, ऐसा भी हम कह सकते हैं। मगर इस विकेट के ऊपर कुछ गेंदबाजों ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। खैरा से बिलोंग करने वाले फुरकान पिट्टू अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आया है। पहली गेंद बहुत ही बढ़िया थी, फुलर लेंथ, और उसे अपने बल्ले को तिरछा करते हुए खेल दिया था स्क्वायर लेग और मिड विकेट के बीचों बीच, 1 रन का इजाफा। मगर सभी का ध्यान होगा मयूर फिर से एक बार किफायत पटेल के ऊपर, क्योंकि लास्ट मैच में पहली मर्तबा हम देख सकते हैं स्ट्राइक एंड पर। ओहो, फुल टॉस गेंद और दिल हाथों के साथ उस गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला है डिक्लेयर जोन में। लास्ट मैच में 4 छक्के उनके बल्ले से आए थे और मैच विनिंग पारी उन्होंने खेली थी। और हालांकि इन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, नो डाउट, मगर इनके पीछे ना एक बल्लेबाज छुप ही गया जिसका कोई जिक्र ही नहीं करता है। जी हाँ, इस बीच कड़क शॉट हो सकता है। ओहो, क्या ड्रॉप किया है किफायत पटेल को जीवन दान। पुरजोर कोशिश तो की है, 23वां कैच इस प्रतियोगिता का यहाँ पे ड्रॉप होता हुआ। जानबूझ के कोई ड्रॉप तो नहीं करता, मगर उस खिलाड़ी ने पुरजोर कोशिश की, क्योंकि लॉन्ग रनिंग ये कैच था।
क्योंकि लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डिंग कर रहे थे, वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा तक वो दौड़ते चले गए, मगर ये कैच लेना है आपको। देखिए आप प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे हो, आपसे अपेक्षा होती है और इसी वजह से तो आप टीम में हो। फुरकान पिट्टू, जी हाँ, इस मरतबा फिर हवा में गेंद गई है, दो खिलाड़ियों में टकराव हो सकता है। जी हाँ, हो चुका है, बाल बाल बच गए। देखिए यहाँ पे कैच भी छूटा और एक रन भी यहाँ पे बल्लेबाजों को मिलेगा, तकदीर वाले रहे। हालांकि ये कैच था, दोनों भी खिलाड़ियों में बिल्कुल कॉल नहीं था। मैं अक्सर कहता हूँ दोस्तों, आप मैदान में आपस में बात करें या ना करें, मगर कम से कम 3 अल्फाजों का इस्तेमाल आपको करना होगा, यस, नो और वेट। दोनों भी खिलाड़ी मूक दर्शक बन के रह गए और इसी वजह से एक जीवन दान, दोनों भी बल्लेबाज जो मैदान में दिखाई दे रहे हैं, दोनों भी बल्लेबाजों को जीवन दान मिल चुका है। पहले ओवर में 15 रन आए हैं, दूसरे ओवर में फुरकान ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, 2 चांसेस यहां पे क्रिएट किए थे। फुरकान पिट्टू फिर से एक बार, जी हाँ, स्लोवर 1 गेंद थी मगर लोअर फुल टॉस गेंद उसे खेल दिया है स्क्वायर लेग की जानिब। बहुत ही बढ़िया स्ट्रोक होने के बावजूद मिलेगा मात्र 1 ही रन। नॉन स्ट्राइक एंड पर अजहर और स्ट्राइक एंड पर किफायत पटेल, मगर यहाँ पे फुरकान की तारीफ बनती है, वेरी वेल डन, बहुत ही अच्छे रिदम में। और जिस तरह से गेंदबाजी, ओहो, इस विकेट पर जरूरत है, जिस तरह की गेंदबाजी की उस तरह की गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। सही लंबाई, सही दिशा, ज्यादा पेस नहीं देना है, बल्लेबाज पेस चाहते हैं। यहाँ पे कुछ हल्की सी स्लोवर 1 यहाँ पे गेंद और उसी के साथ ऑफ कटर गेंद की है उन्होंने, और फुलर लेन भी की, बिल्कुल शॉर्ट ऑफ लेन नहीं थी, हार्ड लेन भी नहीं थी, और इसी वजह से बल्लेबाज थोड़ा सा डबल माइंड में नजर आए। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 12 गेंदे, 27 रनों की जरूरत। पहले ओवर में आए थे 15 रन, इस ओवर में मात्र 5 रन खर्च किए हैं फुरकान पिट्टू ने, जबरदस्त कमबैक किया है। पहले ओवर में 15 रन आने के बाद ऐसा लग रहा था कि गेंदबाजी करने वाली टीम बैकफुट पर है, मगर अब हम देख सकते हैं कि ड्राइविंग सीट पर मौजूद, ऐसा कहना होगा, क्योंकि 12 गेंदों में 27 रन बनाना इतना भी आसान नहीं है इस विकेट के ऊपर, इनफैक्ट बहुत ही मुश्किल। हर ओवर में आपको कम से कम 13.50 के औसत से रन बनाने हैं। इसका मतलब ये साफ है कि आपको हर ओवर में कम से कम 1 बड़ा स्ट्रोक या 2 बड़े स्ट्रोक लगाने ही होंगे। आप देख रहे हैं मुस्लिम प्रीमियर लीग सीजन 1, अलीबाग, मुरूड, पेन, रोहा, इन 4 तहसील के ये सारे खिलाड़ी इस मैदान पर और इस प्रतियोगिता में खेलते हुए, और अगली साल इससे बढ़िया आयोजन आपको देखने को मिलेगा। अगले साल पूरे रायगढ़ जिले के जितने तहसील है, हालांकि हमारा मानस है, हमारा इरादा है कि पूरे जिले के सारे तहसील से यहाँ पे खिलाड़ी खेलते हुए दिखाई दे, और वही उम्मीद की जा रही है, और इसीलिए अगले साल का आपको इंतजार करना होगा। आयोजन कमेटी का जितना हम धन्यवाद करेंगे उतना कम होगा। बहुत ही खूबसूरत ये ऑर्गेनाइजेशन हमें नजर आता हुआ, बहुत ही शानदार आयोजन यहाँ पे नजर आता हुआ। पीछे की तरफ देखिए, किसी भी तरह की किसी को तकलीफ या बिल्कुल दिक्कत पेश ना आए, इस वजह से जिस तरह से वो काला कपड़ा वहाँ पे ओढ़ा है और उसी के साथ बांधा है, उस वजह से बहुत सारी दिक्कतों का सामना जो करना पड़ सकता था वो अब नहीं करना पड़ रहा है। बहुत ही सुंदर ये खूबसूरत और भव्य व्यासपीठ मेहमानों के लिए। देखिए मेहमान वहां पे बैठकर आराम से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, और चारों तरफ बैरिकेड्स यानी प्रेक्षक जो कि अंदर की तरफ बैठते हैं, और फिर खिलाड़ियों को तकलीफ होती है, कैचेस ड्रॉप होते हैं या इंजरी होने की चांसेस भी होते हैं, तो उसका भी यहाँ पे ख्याल रखा गया है। वेल ऑर्गेनाइज ये टूर्नामेंट में कहूँगा।
अगले साल इस टूर्नामेंट को एकदम बड़े लेवल पे आपको देखने को मिलेगा। जोरदार अपील, ओहो, नो बॉल करार दिया है। जी हाँ, देखिए जी दोस्तों, ज़्यादा अंपायर से आर्गुमेंट करना सही नहीं होगा। अंपायर का जो भी फैसला होगा उसे सिर आंखों पर आपको मानना ही होगा। तीनों भी ऑफिशियल्स अंपायर अलीबाग तहसील के बाहर के अंपायर हैं, उसी के साथ वेल एजुकेटेड भी है। उन्होंने भी क्रिकेट का स्टडी, क्रिकेट का अभ्यास किया हुआ है। चलिए दोस्तों, जल्द से जल्द यहाँ पे मैच शुरू होना बहुत ज़रूरी है। बार बार यहाँ पे अगर वक्त ज़ाया होगा ना तो हम सभी को दिक्कतों का सामना करना पड़ेगा। 3:10 तो ऑलरेडी हो चुके हैं। इसके बाद और 3 मुकाबले हैं। सोचे, ये अपना ही टूर्नामेंट है, ये हमारा टूर्नामेंट है। इस सोच के साथ और इसी विचार के साथ आपको यहाँ पे बिहेव करना होगा। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है। क्या मिलेंगे 6? जी हाँ, गेंद गई है बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार छक्के के लिए आया है छक्का। वक्त की नजाकत यहाँ पे पहचानी है बल्लेबाज ने। रनों के लिए जूझ रहे थे क्योंकि दूसरे ओवर में मात्र 5 रन खर्च किए थे फुरकान ने। तब ऐसा लग रहा था कि गेंदबाजी करने वाली टीम डोमिनेट यहाँ पे कर रही है। पहली गेंद पर एक सिंगल, उसके बाद यहाँ पे नो बॉल और अब यहाँ पे छक्का। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 29 रन। और अब यहाँ से जीतने के लिए कितने रन चाहिए, जरूर हमारे गुण लेखक मयूर हमें बताते हुए 18 रनों की और जरूरत। 10 गेंदे और 18 रनों की जरूरत। एसएस ग्रुप बना मोहम्मद रेहान 11। एसएस ग्रुप जो कि मुस्तकीम मुकादम टीम के कप्तान है और साहिल सैयद जो कि टीम के ओनर है, यहां पे बल्लेबाजी कर रही है। जबकि गेंदबाजी करने वाली टीम मोहम्मद रेहान 11। फैज सोगले इस टीम के कप्तान और गुलशन पल्लवकर ये टीम के ओनर है। कश्मकश जारी है, दोनों भी टीमों को जीतने के मौके हैं, जीतने का चांस है, मगर अब सारी दारोमदार होगी गेंदबाजों के ऊपर। और उसी के साथ साथ एक एक रन यहाँ पे बचाना भी होगा। जी हाँ, हवा में गेंद, ये देखिए मैंने इसी के बारे में बात की थी। मुहीब रोगे नहीं छोड़ने वाले, बहुत ही शानदार वेल जज कैच। एन मौके पर जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहां पे आता हुआ किफायत पटेल को जाना पड़ेगा मैदान से बाहर। लास्ट मैच का हीरो इस मैच में पूरी तरीके से असफल। ओहो, जो विकेट था, चाहिए था, वो विकेट आ चुका है। अब गेंदबाजी करने वाली टीम के हौसले बुलंद होंगे। इस ओवर में हमें एक छक्का देखने को मिला था, तब ऐसा लग रहा था कि बल्लेबाजी करने वाली टीम यहां पे हावी होगी। एसएस ग्रुप अब थोड़ी सी संकट में घिर चुकी है। एसएस ग्रुप यहां पे बल्लेबाजी कर रही है। साहिल सैयद अब थोड़े से टेंशन में हो गए। यहां से किसी भी हालत में मैच जीतना है। दोनों भी टीमों ने एक एक मैच जीता है, एक एक मैच हारा है और किसी भी हालत में अब ये मैच जीतना ही होगा। और डाई सिचुएशन है। और अब देखिए ये मैच आखिरी कुछ लम्हों में हमें नजर आता हुआ। इस ओवर की कुछ गेंदें आना बाकी, उसके बाद मात्र एक ओवर। 2 गेंदें अभी भी शेष। रनों की संख्या देखिए आपके सामने, 8 बॉल और 17 रनों की जरूरत। ऑन द राइज खेला है, शॉर्ट कवर में हो। बहुत ही बढ़िया कोशिश, बहुत ही बढ़िया कोशिश, शानदार कोशिश। हालांकि क्या ड्रॉप हुआ, मगर जिस तरह से एफर्ट यहां पे लगाया है ना, इतना आसान नहीं है दोस्तों, क्योंकि सामने की तरफ उनको झुकना भी था, सामने की तरफ भागना भी था। गेंद के ऊपर उन्होंने निगाहें
और टिकाए रखी, मगर उनके हाथों से गेंद टॉस हुई। इस बीच 1 रन मिलेगा। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले हैं। एक एक रन का मोल, एक रन का भाव अब यहां पे पता चलता हुआ, मगर इसी बीच आया है बड़ा स्ट्रोक। फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद परोस के दिया है, बैकफुट पर जाकर उसे खेला है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 6 रन। फैज का ये ओवर काफी खर्चीला साबित होता हुआ। इस ओवर में उन्होंने 17 रन खर्च किए हैं। अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 10 रनों की जरूरत। फिर से एक बार लास्ट मैच की तरह ये मैच भी अब कांटे का होता हुआ। अजहर के बल्ले से ये छक्का में देखने को मिला था। 6 गेंदें और 10 रनों की जरूरत। बल्लेबाजी करने वाली टीम अब यहां पे थोड़ी सी राहत की सांस लेती हुई, क्योंकि अंतिम गेंद के ऊपर आया है छक्का। एसएस ग्रुप एसएस का मतलब है साहिल सैयद। जी हां, साहिल सैयद की ये टीम है। अंतिम गेंद के ऊपर अगर छक्का नहीं आया होता ना, तो फिर अंतिम ओवर में बल्लेबाजों के लिए इतना आसान नहीं था। हर गेंद को उन्होंने टारगेट करना था, मगर अब देखिए 6 गेंदों में 10 रन चाहिए। अब अगर एक बड़ा स्ट्रोक इस ओवर में आता है तो ये मैच बहुत ही आसान होगा जीतने के लिए एसएस ग्रुप को। नए गेंदबाज, ओह बहुत ही बढ़िया गेंद के साथ यहां पे शुरुआत की है। शॉट का मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात थे, मगर इस बीच वहां के खिलाड़ी ने मेरे ख्याल से समझदारी बरती है। शहबाज सैयद, इनके लिए शहबाज सैयद ये सऊदी में है और वहां से पैसे की बारिश करते हुए। जी हां, इसी बीच एकदम ढीले हाथों के साथ खेला था। बैकवर्ड पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज आउट। शहबाज सैयद जो कि सऊदी से मैच देख रहे हैं, उनकी तरफ से यहां पे 500 रुपए का इनाम आ चुका है। सैयद हुसैन के लिए भी यहाँ पे छक्के के लिए 500 रुपए का इनाम था हर छक्के के लिए, मगर उनके बल्ले से भी छक्का देखने को नहीं मिला। हालांकि उनके दोस्त दुबई से इस मैच को देख रहे हैं। दानिश सैयद, हालांकि दानिश दामाद ये भी उनका नाम हो सकता है। जी हाँ, रनों की संख्या जरूर बताना चाहूंगा। 4 गेंदें 9 रन, 4 गेंदें 9 रन जीतने के लिए। और इसी बीच नए बल्लेबाज आए हैं मुशीर। देखिए ये बल्लेबाज लास्ट मैच में हीरो थे, हालांकि ये किफायत पटेल के पीछे छुप गए, क्योंकि जब वक्त थी ना, वक्त की जरूरत थी। ये लीजिए, हो मुशीर ऑन द फायर। उसके पहले भी 2 ही गेंदें खेली थी, 12 रन बनाए थे मुशीर ने, और यहां पे पहली गेंद पर धमाका। जी हां, कोई भी टीम जीते कोई भी टीम हारे, अंदर नहीं जाना है। आप अगर अंदर जाओगे ना तो फिर आपको बहुत जबरदस्त पेनल्टी का सामना करना पड़ेगा। ओहो हो, ये मुशीर की तारीफ तो बनती है यार। कहां से आया है ये खिलाड़ी मुशीर खतीब। इसके पहले भी उन्होंने 2 गेंदों पर 2 छक्के लगाए थे, वक्त की नजाकत, और जब टीम को जरूरत थी तब छक्के लगाए थे, और अभी भी वही सेम हालत। आहा, खैरा से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी है मुशीर खतीब, मगर मुशीर खतीब ने पूरी तरीके से मैच का पदड़ा अपनी तरफ झुका लिया है। अब जीतने के लिए 2 गेंदें और 3 रनों की जरूरत। सन्माननीय रुपेशजी देसाई यांना विनंती आहे सर, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय रुपेशजी देसाई, इनसे मेरी गुजारिश है कि आपके बैठने का इंतजाम हमने किया है, मंच पे आके तशरीफ रखें। मिस्टर रुपेश जी देसाई।
चलिए दोस्तों मैच की तरफ चलते हैं जहां पे दो गेंदे, ये लीजिए फिर से एक बार जोरदार प्रहार, आहा मुशीर के बल्ले से और एक सिक्सर, क्या बात है मुशीर। येस, यानंतर होणारा सामना झिया 11 विपक्ष एस एस ग्रुप, दोन्हीही संघांचे कर्णधार। सर्वात प्रथम आपण टॉस करणार आहोत। इथं बसा, इथं बसा. पहिला टॉस करते बाद में. सन्माननीय सिद्दीकभाई शहा यांना विनंती आहे आम्हाला जॉईन करावं। सन्माननीय सिद्दीकभाई शहा, आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे। दोन्हीही संघांचे संघनायक झिया 11 आणि एस एस ग्रुप। चला मित्रांनो, आपण सर्वात प्रथम टॉस करणार आहोत, त्यानंतर पारितोषिकाचं वितरण केलं जाईल। मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक सुद्धा आपण देणार आहोत, परंतु सर्वात पहिला टॉस सन्माननीय सिद्दीकजी शहा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। झिया 11 संघाचे कर्णधार मुनव्वर शेख आम्हाला जॉईन झालेले आहेत। एस एस ग्रुप संघाचे मुस्तकीम मुकादम यांना सुद्धा विनंती आहे की आपण टॉस करूया, कारण वेळ फार कमी आहे, 3:15 वाजून गेलेले आहेत। यस, 4 षटकांचा हा सामना असेल। दोन्हीही संघांना आणि सर्व खेळाडूंना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया। कॉल कोणाचा असेल? यस, मुस्तकीमचा असेल कॉल। हेड्स इज कॉल एंड इट इज टेल। मुनव्वर, आपका फैसला बताएं। फील्डिंग। यस, दोनों भी टीमों को, दोनों भी खिलाड़ियों को, दोनों भी कप्तान को हम ढेर सारी शुभकामनाएं व्यक्त करते हैं। फिर से एक बार शाह इनकी दस्ते मुबारक से हम मैन ऑफ द मैच, कौन होगा मैन ऑफ द मैच? लास्ट मैच में सही मायनों में जिन्हें इग्नोर किया गया, मैं नहीं इग्नोर कर सकता। यस, इट इज मुशीर। क्या बात है मुशीर, जबरदस्त बल्लेबाजी। साहिल सैयद टीम के ओनर, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम भी मुशीर के लिए। प्लीज वेलकम मुशीर। प्रेजेंटेशन बॉक्स में आपका यहाँ पे इंतजार किया जा रहा है। वेरी वेल डन। बहुत कम गेंदें खेलने का मौका मिला है मुशीर को, मगर जब भी मौका मिला है उस मौके को बुनाया है। वेरी वेल डन, बहुत बहुत मुबारक। जरा जोरदार तालियां होनी चाहिए मुशीर के लिए यार, क्या कमाल की बल्लेबाजी। बिल्कुल, लास्ट मैच भी उन्होंने जितवाया, ये मैच भी उन्होंने जितवाया है। मुशीर, थोड़ा सा बातचीत करेंगे क्योंकि मैं ज़्यादा आपसे मिला नहीं हूँ। मैंने सुना कि आप खैरा से हैं, मगर क्या लगा, क्या दिल में चल रहा था? क्योंकि लास्ट मैच भी टेंशन में था और ये मैच भी तकरीबन तुमसे दूर था, मगर तुम आए और तुम छाए। क्या बोलोगे इस प्रतियोगिता के लिए और अपनी बल्लेबाजी के लिए? अस्सलाम वालेकुम। पहले तो बहुत अच्छा टूर्नामेंट है। हम लोग, मैं तो बहुत सालों के बाद मतलब खेलने के लिए आया हूँ इधर, नहीं तो हर साल सीज़न से मतलब हम लोग बाहर ही रहते पूरे टाइम। और मैच तो मतलब इतना कॉन्फिडेंस था कि लास्ट में जाके बस मारना है, उस हिसाब से मार के अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का करम है जीत गए इंशाल्लाह। और हालांकि आप, मेरे ख्याल से आप जब बोल रहे थे तो मुझे ऐसा लग रहा था कि आप फॉरेन में होते हो। यस, यानी क्रिकेट से थोड़ा सा दूर, मगर आप प्रैक्टिस नहीं है। यस, यानी क्रिकेट खेल रहे हैं, टच में है, मगर ये जिस तरह से आपने जो एक मनोवैज्ञानिक दबाव था, उस मनोवैज्ञानिक दबाव को जिस तरह से एब्जॉर्ब किया, तो आने वाले जो नई पीढ़ी है, जो नए बच्चे हैं, उनके लिए क्या कहोगे? किस तरह से मैच जितवाया जाता है? आने वाले
मतलब सब प्लेयर्स और जितने भी यंग टैलेंट है उनको यही कहूँगा कि क्रिकेट बहुत शिद्दत से खेलो और फील्डिंग बैटिंग पे कंसंट्रेट करो, ज़्यादातर तो फील्डिंग और मेन है कैचेस। कैचेस मतलब पकड़ोगे तो इंशाल्लाह मैचेस भी जल्दी मतलब जीतेंगे। वेरी वेल डन, बहुत बहुत मुबारक। तो ये थे